12वी नंतर विधीच्या 5 वर्षीय अभ्यासक्रमामध्ये 4 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अभ्यासक्रमानुसार BA पदवी प्रमाणपत्र दिलं जातं, तर 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर स्पेशल LLB हे पदवी प्रमाणपत्र दिलं जातं. मात्र शिवाजी विद्यापीठामार्फत विधी विद्यार्थ्यांना 4 वर्षानंतर दिल्या जाणाऱ्या पदवी प्रमाणपत्रावर बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या नियमानुसार इंटिग्रेटेड BA असं नमूद असणं आवश्यक होतं. मात्र प्रत्यक्षात विद्यापीठानं 4थ्या वर्षात दिलेलं प्रमाणपत्र बॅचलर ऑफ लॉ जनरल अशा स्वरूपाचं असून इंटिग्रेटेड कोर्स म्हणून याला ग्राह्य धरलं जात नाही. त्यामुळे शिवाजी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या 1400 ते 1500 विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलंय. हे प्रमाणपत्र कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी ग्राह्य धरत जात नसल्यानं त्यांना स्पर्धा परीक्षेला मुकावं लागणार आहे. याबाबत भारतीय विद्यार्थी मोर्चा यांच्या वतीनं शिवाजी विद्यापीठाला वारंवार लेखी निवेदन देऊन प्रमाणपत्रात योग्य ती दुरुस्ती करून विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्याची विनंती केली होती. मात्र आत्तापर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. यामुळं आज याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आलं. 13 जूनपर्यंत याबाबत निर्णय झाला नाही तर सर्व विद्यार्थ्यांसह 14 जूनला दुपारी 12 वाजता जलसमाधी घेऊ असा इशारा भारतीय विद्यार्थी मोर्चाचे राज्य संयोजक किरण कांबळे यांनी दिलाय. 4 वर्षानंतर ग्रॅज्युएशनची पदवी देणं आवश्यक होतं, पण त्या ठिकाणी चुकीची डिग्री देऊन विद्यापीठानं खऱ्या अर्थानं या 1400 ते 1500 विद्यार्थ्यांची फसवणूक केलेली आहे. आणि हे झाल्या कारणामुळं विद्यार्थ्यांना MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांना फॉर्म भरता येत नाहीत. सनदसारख्या वकिलीच्या जे लायसन आहे यासाठी सुद्धा फॉर्म भरता येत नाहीत. अशी अनेक तांत्रिक अडचणी विद्यार्थ्यांच्या समोर येत आहेत. आणि या अनुषंगानं शिवाजी विद्यापीठांना आपण जे कुलगुरू आहेत यांना विद्यार्थी मोर्चातर्फे गेले 3 महिने झाले यासाठी आपण निवेदन देत आहोत. त्यासोबत त्यांच्यासोबत चर्चा झाली, मिटिंगा झाल्या, पण ज्या अनुषंगाने त्यांनी मार्ग काढायला पाहिजे तो अद्याप त्यांनी काढलेला नाही. आता या विद्यार्थ्यांच्या समोर एक मोठा भविष्याचा प्रश्न उभा राहिलेला आहे की आता नेमकं काय करायचं. म्हणून आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनातून आम्ही इशारा दिलेला आहे की येत्या 2 दिवसामध्ये 48 तासामध्ये संबंधित जी शिवाजी विद्यापीठ आहे या प्रशासनाला सूचना देऊन या विद्यार्थ्यांना पदवी मिळण्यासाठी योग्य ती पावलं उचलावीत. अन्यथा भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीनं 14 जूनला पंचगंगा नदीच्या घाटावर हे सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आम्ही लोक जलसमाधी आंदोलन करणार आहे. यावेळी सौरभ खतकर, सत्वशील माने, गणाधीश मोरे, कल्याणी अनुसे, नेहा सोनुले, शिवानी फिरमे, गंधार जोग, धैर्यशील गोंधळी आदी उपस्थित होते.